संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04। भुवनेश्वर वाडीत माशाच्या जाळ्यात अडकली लांडोर, नावाडी नितीन गुरव मदतीला धावले। अखेर 4 दिवसांनी सुटका। पलूस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी भिलवडी येथे कृष्णाकाठी तासगाव नगर परिषदेचे जॅकवेल आहे। या ठिकाणी असणाऱ्या ललित कणसे भुवनेश्वरवाडी आणि गणेश खरांडे तासगाव या कर्मचाऱ्यांना गेल्या 4 दिवसात जवळच्या उसात एक लांडोर तडफडत उडताना दिसत होती। तिच्या पायात काहीतरी अडकल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ही बाब नावाडी नितीन गुरव यांच्या कानावर घातली। त्यानंतर नितीन गुरव यांनी या कर्मचाऱ्यांच्या मदतीने लांडोरीला मोठ्या कष्टाने पकडले। यावेळी तिच्या पायात मोठ्या प्रमाणात माशाचे जाळे अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले। तिच्या 4 दिवसाच्या तडपण्याने जाळीचा नायलॉन धागा पंखाने पायात मोठ्या प्रमाणात अडकला होता। तो हाताने निघत नसल्याने त्यांनी कटरच्या मदतीने नायलॉन धागे कापून लांडोरीची सुखरूप सुटका केली। अशा प्रकारे कृष्णाकाठचे देवदूत ठरलेल्या नितीन गुरव यांच्यामुळे या लांडोरीचे प्राण वाचले आहेत। जाळ्यात जखडलेल्या लांडोरीला 4 दिवस अन्न न मिळाल्यामुळे ती भलतीच अशक्त झाल्याचे गुरव यांनी सांगितले। जाळ्यातून मुक्त केल्यानंतर या लांडोरीला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। या लांडोरीचे प्राण वाचवल्याबद्दल नावाडी नितीन गुरव, पाणीपुरवठा कर्मचारी ललित कणसे भुवनेश्वरवाडी आणि गणेश खरांडे तासगाव यांच्यावर ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।